हॅलो 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 चेक हॅलो हॅलो विनीत मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी उपस्थित झालेत. बॉक्स मधनं त्या ठिकाणी आपण सूरज पाटील सर ते मुख्य मंचावरनं जोडले जातील. विनीत तो ठरला मॅन ऑफ द मॅच. सूरज सर विनीत मॅन ऑफ द मॅच खेळाडू त्या ठिकाणी आलेला आहे. सूरज सर विनीत मॅन ऑफ द मॅच 16 धाबा केल्या. वेदांत इलेव्हन डाकटी डानू संघ जिंकलेला आहे आणि विनिंग टीम प्लेयर विनीत अंभिरे या ठिकाणी सामनावीर ठरतायत. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत माननीय चिराग पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच मेडल परिधान केलं ते रोहित सुद्धा ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून स्पर्धेचे मुख्य आयोजक SP संदीप पाडी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी वेल डन अँड बेस्ट ऑफ लक कैलासजी तरे वाडा क्रीडा असोसिएशनचे सचिव यांचा संघ ओनरशिप मध्ये खेळताना धाकटी डानो टीम ओव्हर टू कम बॉक्स. जिथे कुठे शंका वाटत होती की समोरच्या संघाची काय पहिल्या बॉलवर धावचीत होतीये तिकडे झालीये फंबल झालीये मिसफिल आणि त्या मिसफिलचं रूपांतर पहिल्या बॉलवर संघाचं खातं ते मात्र चौकाराच्या माध्यमातून ओपन केले गेले. आपण पाहत आहोत पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं या उपसरपंच चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम बॅक. जाऊयात मॅचच्या दिशेनं. दोन संघ मैदानामध्ये इन ऍक्शन बघायला मिळत आहेत. एका बाजूनं पाहिलं तर बोबा 11 झाई आणि दुसऱ्या बाजूनं तेजल 11 वालीव संघ तो मैदानामध्ये बघायला मिळतोय. धीरज झा आणि त्याची टीम ती एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धनंजय नाईक आणि त्याचा संघ तो मैदानाच्या आतमध्ये आहे. या वेळेला बॅटची एज घेतली आहे. पाहिलं आपण तर फर्स्ट स्लिप मध्ये त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं गेलंय. या स्पर्धेकरिता शुभेच्छा आलेल्या आहेत चिरागजी भानुशाली, तदनंतर ओमकारजी भानुशाली, अभिषेक भानुशाली यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. थँक्यू सो मच. ओमकार भानुशाली, चिराग भानुशाली, अभिषेक भानुशाली यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच, धन्यवाद. मॅचकडे जाऊयात. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक त्या बॉलचा पाठलाग करतोय आणि वेगानं जिथपर्यंत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा त्या या स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. आपण भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी म्हणजेच मालिकावीर खेळाडूसाठी मॅन ऑफ द सिरीज करिता एक आकर्षक बाईक आहे जी आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे समीरजी पष्टे यांनी. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत या ठिकाणी ही बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज करिता. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. मयूर काटोळे ते या ठिकाणी उपस्थित झालेत. सुशांत यांचे जवळचे मित्र त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आपण पाहिलं तर लाईव्ह स्क्रीनवरनं पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ते या ठिकाणी मुख्य मंचाकडे येताना आपण पाहतोय संदीपजी पाटील SP ग्रुपचे प्रमुख. खऱ्या अर्थानं वन मॅन शो म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे पाहिलं जातं ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीचा सर्वात मोठा हातभार आहे ते व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहे. संदीपजी पाटील SP आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने सर्व काही गोष्टींवर निगराणी ती मात्र त्यांच्या माध्यमातून राखली जाते. सर्व काही सुरळीत चालू आहे का या सर्व काही गोष्टी त्या ऑब्झर्व केल्या जातात त्यांच्याकडनं. यावेळेला फटका चांगला कव्हरच्या क्षेत्रात बॉल बाउन्स होतोय मात्र त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. 1 बाउन्सनं बॉलला हातामध्ये स्टॉप केलं. आम्ही उल्लेख करत होतो मॅन ऑफ द सिरीज करिता बाईक आहे आणि ती बायसिकल बाईक जी आहे ती बाईक आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केली अर्थातच सुजित पष्टे यांनी. सुजित पष्टे तेही या ठिकाणी स्पर्धा पाहण्याकरिता आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये बक्षिसांची आतिषबाजी ती त्यांच्याकडनं केली गेली होती. त्यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो.
पहिलं षटक संपलंय आणि धावा पहिल्या षटकाखेरीज स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 9 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहिलं. स्वतः कॅप्टन धनंजय नाईक त्याने हे महत्वपूर्ण षटक हाताळलं. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. एक अप्रतिम या टेनिस क्रिकेट मधील प्रसिद्ध असं हे नाव आणि ते नाव आहे प्रिन्स मूवीज. प्रथमेश पाटील अँड टीम ती या ठिकाणी मात्र जोडली गेली आहे. यावेळेला खोलवर चेंडू बघायला मिळाला होता. बॉल आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये येतोय. पुन्हा एकदा तोच फिल्डर खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं बघायला मिळते. धाव मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 1 न वाढली आणि जाऊन पोहोचली पहिल्या षटकाखेरीज 10 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. सलामीवीर ते मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आत धीरज झा. या वेळेला फुल टॉस बॉल तो आलाय रडार मध्ये. फेकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बरेच बाउंड्री लाईन पासून पुढे होते. जवळपास बघायला गेलं तर त्या ठिकाणी थोडे अजून 2 पावलं मागे जायला त्यांना चान्स होता आणि त्यांच्याकडनं त्यांच्या हाताला ब्रश करून असं म्हणावं लागेल हा बॉल सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर दी रोप. मिळाल्या धावा 6 षटकार. धावसंख्या 6 न वाढली आणि जाऊन पोहोचली 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. धावसंख्येचं आपण पाहिलं या ठिकाणी तर मोठ्या दिशेनं वाटचाल करतेय. गतीमध्ये परिवर्तन ते बघायला मिळालं होतं. शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंच वळलेत. इट्स अ नॉन प्लेबल या ठिकाणी पंचांनी दर्शवलंय. एक अतिरिक्त धाव 30 स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलकाचा विचार केला तर 17 त्या धावा स्कोर कार्डवर आहे. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर शरीरापासून लांब चेंडू हाताळायचा होता. स्विंग बघायला मिळालेला. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेला अतिरिक्त शफल झाले. प्रचंड वेगाने चेंडू हाताळलाय आणि तदनंतर बॉलचा विचार केला तर विकेटच्या मागे डॉट बॉल. निर्धाव चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला जातोय. धावसंख्या पहिली स्थापित आहे 17 या अंकावर. 17. क्रिकेट या खेळामध्ये हा आकडा सातत्याने अशुभ मानला जातो. मात्र तो कोणाकरिता शुभ आणि कोणाकरिता अशुभ येणारे काही बॉल्स नक्की आपल्याला सांगतील. आडव्या बॅटनं फटका खेळलेत. अप्रतिम स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. फुलर लेनची डिलिव्हरी होती आणि पाहिलं तर काउकॉर्नर झोनच्या दिशेनं हा बॉल गेलाय आणि त्या ठिकाणी एक सिंगल पुन्हा एकदा मिळतीये. धीरज झा आणि त्याची साथ देण्याकरिता निलेश ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आता स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर धीरज ते बघायला मिळतात. त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला अप्रतिम बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रामधनं बॉल चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेने. मात्र तिकडे तेवढीच अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण ते बघायला मिळतं. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि हलक्यानं एसटी मिस झाली आहे असं म्हणावं लागेल. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामधनं हा बॉल खेळून काढला होता फलंदाजांनी आणि ओव्हर दी बॉलर हेड. परंतु मागे जे लॉंग अपच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होते ज्यांच्याकडनं एक कॅच सुटलेली आणि एक ते रूपांतर षटकारामध्ये झालेलं त्यांनी यावेळेला वाह अप्रतिम वेगानं आले आणि एक हातानं मात्र तो बॉल मैदानामध्ये ढकलला. लगेच गेले फेक केली आणि धावा पाहिल्या. या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये दांडी होतीये. गुल परतावं लागेल माघारी. धीरज झा महत्वाचा बॅटर संघाचा कॅप्टन तो मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद.
मैदानाच्या समोर जी पार्किंग प्लॉट आहे त्या पार्किंग प्लॉट मध्ये सर बॉलला फेकून दिले. बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅटमध्ये येतो एक अप्रतिम स्ट्रोक, षटकार. बघा बॉल राऊंड विकेटनं गोलंदाजी करत होते. अँगल क्रिएट केलेला बाहेरच्या दिशेनं जाणारा, परंतु तो बॉल ओव्हरपिच मिळाला आणि त्या ओव्हरपिच बॉलचा पुरेपूर समाचार. बॉल सरळ सीमारेषा पार. मिळाल्या धावा 6, षटकार. धावसंख्या ती वाढून जाऊन पोहोचली आहे 26. षटकाच्या पहिल्या बॉलवर प्रशांतच्या तो हल्ला केलाय आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. धावसंख्या 26 या अंकावर. बाबू रोहित सुतार या वेळेला पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, तो फसलाय. उंची बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत. एक तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याची थोडीशी रिस्की रन आहे, परंतु कलेक्शन मध्ये त्या ठिकाणी धनंजय नाईक थोडेसे चुकले. बॉल हातामध्ये कलेक्ट करता आला नाही. यष्ट्यांवर आदळण्याचा वेगवान प्रयत्न होता. हॅलो आणि एसपी माफ करा, ध्रुवेश होते तिकडे. पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत. विनिंग टीम या ठिकाणी लॉर्ड्स मध्ये जात आहेत. चला सर्व ऑल विनिंग टीम कॅप्टन प्रेक्षकांनी तयार राहा. षटकाराचा कॅच घ्या. कॅच घेताना कॅमेऱ्यामध्ये दिसा आणि दिसल्यानंतर 1000 रुपयाचं बक्षीस मिळवा. ओके, कॅमेरा आमचा शेवटपर्यंत पोहोचतोय आणि एसपी यांचे खासमखास जिगरी सर्वोत्तम मित्र प्रीतम भुईर खानिवली आणि प्रशांत पाटील बिलोशी जॉन्टी, वेलकम. यावेळी आपटून टाकलेला बॉल पुन्हा एकदा शरीरापासून लांब चेंडू हाताळला जातोय. पंच वळलेत. वाईड चेंडू ते पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय. लाईव्ह स्क्रीनवरनं आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ते आपल्याला बघायला मिळत आहेत. मुख्य मंचावर विराजमान झालेले आपण त्यांना पाहतोय. राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला प्रचंड वेगानं हाताळायचं होतं. बॅटची एज घेतली आणि तदनंतर एज अँड टेकन ते मैदानामध्ये घडतंय. बॅटची एज घेऊन त्याला मिळतो विकेट किपरचा या ठिकाणी आधार आणि तदनंतर खेळाडूला परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन आणि या ठिकाणी लॉर्ड्स पाडले जात आहेत. विजयी संघाचे सर्व कर्णधार आपण पोचायचे 30 सेकंदाच्या आतमध्ये. अजय जाधव खानिवली यांच्याकडनंही शुभेच्छा येत आहेत, कारण स्पर्धा रंगतदार आहे आणि त्यांनी म्हटलंय की जबरदस्त मात्र टीम बिलोशीच्या मैदानात खेळत आहेत. पब्लिक खुश झाली. थँक्यू अजय जाधव खानिवली. नक्की सर, असं म्हणावं लागेल. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा त्या या स्पर्धेकरिता येताना आपल्याला बघायला मिळतात, कारण स्पर्धा तेवढी यशस्वी ती आपण पाहतोय जिचं नाव आहे उपसरपंच चषक 2026. स्लॉट्स त्या ठिकाणी पाडले जातात. सूरज पाटील सर, ओव्हर टू यू. लाईव्ह लॉर्ड्स त्या ठिकाणी पाडलेले आहेत आणि बघू शकता आपण आंबोडे भिनार विरुद्ध बोर शेती पहिला सामना असेल. मिड डीजे विरुद्ध गोरसई बी. सारा 11 गोरसई बी विरुद्ध मिड डीजे पहिला सामना होईल. दुसरा सामना होईल आंबोडे भिनार विरुद्ध बोर शेती आणि तिसरा सामना होईल धाकटी डहाणू विरुद्ध या मॅच मधील विजयी संघ. धन्यवाद. टॉसला या मिड डीजे सातपाटी विरुद्ध सारा 11 गोरसई बी. वीरू बाबरे समोर भावेश पवार, एक ऑल इंडिया स्टार, एक ऑल इंडिया फ्यूचर स्टार. आमने सामने टक्कर. ओव्हर टू कम बॉक्स. 4 ओव्हरचे सामने होतील. सेकंड राऊंड बॅटल ते मैदानामधनं रंगताना बघायला मिळते आपल्याला. अप्रतिम लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 36. पुन्हा एकदा याही वेळेला मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलेला बॉल मात्र मिस झालाय बॅटमधनं आणि विकेटच्या मागे निघून जाईल. धनंजय यांच्या हातात आपण पाहिलं तर षटक क्रमांक ते या ठिकाणी संपलंय. 3 आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 36. 36. आणि सत्यविजय पाटील साहेबांना विनंती करतोय. आमचे काकाश्री आहेत एसपी ग्रुप टीम मेंबर
सत्यविजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण 1000 रुपये संदीप पाटील SP यांच्याकडनं प्रति षटकाचा कॅचला प्रेक्षकांना आहेत. या प्रेक्षक आपलं नाव सांगायचं आहे. साई सावंत. साई सवर. कुठून आलात आपण? कुडूसवरून आलेले आहेत. कसं वाटतं या ठिकाणी बक्षीसही मिळते 1000 रुपये आणि मॅच बघायला मिळतात. संघ कसे वाटतायत? मस्त छान मॅच आहे. या ठिकाणी सत्यविजय पाटील यांच्या हस्ते 1000 SP ट्रॉफी संदीप पाटील यांच्या माध्यमातून उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट प्रत्येक षटकाच्या कॅचला प्रत्येक प्रेक्षकाला 1000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी दिला जात आहे. वेल डन. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी रेफर केले गेले धावचित करिता. आपण पाहिलं तर फेक ती चुकली. त्यानंतर बॅकअपला होते खेळाडू. त्यांनी फेक करत असताना हातामध्ये बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. नॉट आउट ते या ठिकाणी पंचांनी दर्शवले. केनी सर ते दर्शवत आहेत या ठिकाणी. इट्स अ नॉट आउट. धावसंख्या आपण पाहिली तर 2 न वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे. 38-38. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. तो बॉल पहिला आपण तर ध्येयष्टीवर आदळला असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये. अशरफ. आणि या ठिकाणी बली पांडू यांचं स्वागत आणि सन्मान प्रियेश पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. विनोद पाटील मामा आबिडगर शिवसेना नेते कल्पेश पाटील यांचे सासरे यांना विनंती आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत. बली पांडव धन्यवाद आपण आलात त्या स्पर्धेला भेट दिली. त्यांना निलेश पाटील दिनेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान प्रियेश पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे मुख्य मंचावर. वेलकम. ओव्हर टू कम बॉक्स. यावेळेला फटका फसलाय. बरीच उंची गाठली. स्क्वेअर लेगचे खेळाडू ते बॉलवर येण्याचा प्रयत्न करतायत. जवळपास पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात होते. तिकडनं बॉलवर येण्याचा प्रयत्न तो त्यांनी केलेला. 2 धावा या बॉलवर मिळाल्या. 2 न वाढून धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 41. 3.4 चेंडूंचा खेळ संपला आणि उर्वरित लास्टच्या मात्र शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे. आणि दिनेश पाटील यांचं या ठिकाणी सन्मान मुख्यमंचावर केलं जात आहे. संदीप पाटील SP ग्रुप आयोजित या ठिकाणी पाहतायत उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट. याही वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार जर का बॉल डिरेक्टली विकेटकीपर हातामध्ये कलेक्ट करत असेल तर तो बॉल डॉट म्हणून धरला जाईल. ना तुम्हाला त्यावर विकेट मिळेल ना तुम्ही जर का धाव घेण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला धावग्राह्य धरली जाईल. मॅचकडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. 3.5 बॉलचा खेळ संपलाय आणि शेवटचा 1 बॉल तो इथून बाकी आहे. आडव्या बॅटनं या वेळेला गॅपमध्ये बॉल चाललाय. पुन्हा एकदा तोच फिल्डर. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं बघायला मिळालंय असं म्हणावं लागेल. 2 बाउंड्रीज त्याने वाचवल्यात. माननीय मोबाईल 11चे ओनर श्याम हजारे. श्याम दादा आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचंय. स्वतः संदीप पाटील SP मुख्य आयोजक यांची विनंती आहे. श्यामजी हजारे खानिवली आपण स्टेजवर या प्लीज. वेलकम. ओव्हर टू कम बॉक्स. प्रशांत होते तिकडे. प्रशांतने मात्र महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या ती आपण स्कोर कार्डवर पाहिली तर जोडली गेली 43 आणि विजयाकरता इथून आव्हान आहे. येणारे बॉल 24 करायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 44 धावांची गरज. 24 चेंडू आणि 44 धावा. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जातोय. तिकडे मात्र जोडले जातील सूरज पाटील सर. आणि मयूरजी पाटील भिनार यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. या गावचे भाचे आहेत मयूरजी पाटील यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही आमचे मामा मयूरचे पप्पा. येस वेलकम. सुजित पाटील यांचे मामे भाऊ आहेत मयूरजी पाटील. वेलकम. SP ग्रुप कडनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्यमंचावर यायचं VIP कक्षामध्ये. अगदी संदीप पाटील मयूर आणि आम्ही जेव्हा लहान असायचो त्या क्षणच्या आठवणी होत आहेत. मयूरला बघल्याबरोबर SP यांनी संदीप पाटील यांनी गोड स्माइल दिलेली आहे. लहानपणीचे शाळेतील दिवस आठवले. वेलकम. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये.
माननीय चंद्रकांत पाटील, सत्यविजय पाटील यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. प्लीज वेलकम. चला तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या. नो वेस्ट टाइम. त्या ठिकाणी टॉसबॉक्स मध्ये सूरज पाटील सर जोडले जात आहेत आणि जशी मॅच चालू होईल. वेलकम एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशी, आयोजक संदीप पाटील, सौ सानिका संदीप पाटील, उपसरपंच बिलोशी आणि संपूर्ण एसपी ग्रुपचं दर्जेदार आयोजन. 2 लाखाची स्पर्धा, मालिकावीर 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बॅट, शूज अँड सायकल, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, भव्य ट्रॉफी. यस, टॉस या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्रातील 2 दिग्गज टीम मधील मीट डीजे सातपाटी वर्सेस गोरसई बी, सारा 11 गोरसई बी. एसपी यांचा संघ आहे गोरसई बी, तर संदेश पाटील यांचा संघ आहे. दोन्ही सख्या भावांची ओनरशिप आहे, आयोजक आहेत. म्हणजे एसपी या स्पर्धेचे मुख्य अध्यक्ष आहेत, तर त्यांच्यासोबत उपाध्यक्ष आहेत संदेशजी पाटील, मीट डीजे प्रोपरायटर. आणि मॅच 2 टीम मधील आहे, पालघर ठाणे जिल्ह्यातील टॉप टीम गोरसैबी आणि सातपाडी, मीट डीजे सातपाडी आणि सारा 11 गोरसैबी. काय म्हणाल भावेश पवार, ऑल इंडिया स्टार, वीरू बाबरे, ऑल इंडिया फ्युचर स्टार, तुमचे फॅन फॉलोअर खूप आहेत. ही मॅच खूप महत्वाची. एक टॉस जिंकलाय, काय घेणार? बॉल फर्स्ट. बॉलिंग करताना कुठपर्यंत या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न कराल? असं काही फर्स्ट ऑफ ऑल टार्गेट नाही आहे. मोठा संघ आहे. आम्ही जे प्रिपरेशन केलंय त्या प्रिपरेशनवरती काम करण्याचा प्रयत्न असेल. मोठं क्रिकेट तेव्हाच बाहेर पडतं जेव्हा मोठी टीम समोर उभी राहते. हम भी बनेंगे, हमको भी स्टार बनना है, आम्हालाही लोकांनी ओळखलं पाहिजे, प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. आज ISPL चे खेळाडू समोर असतील, त्यांच्या समोर खेळताना काय मनामध्ये असेल? एक तर आम्ही टीम मीटिंगमध्ये पण डिसाईड केलं की चेहरा बघून किंवा नाव बघून क्रिकेट खेळू नका. आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये जी ॲबिलिटी आहे, त्या ॲबिलिटीला प्रूव्ह करा. आणि खरंच खूप मोठा संघ आहे, तर घाबरण्यापेक्षा ना, जरी हार आली किंवा जिंकणं हे तर क्रिकेटमधलं एक पार्ट आहे, परंतु शिकायला काय मिळेल. आज बोललो आपण की 2-2 प्लेयर्स जे ISPL घेऊन आलेत, तर ग्राउंडमध्ये जे काय होईल तर त्यांच्याकडनं काही शिकायला काय मिळेल हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही सामनासुद्धा खेळणार आणि त्यांच्याकडनं काही 2 गोष्टी शिकायचा सुद्धा प्रयत्न करणार. महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगितली आहे मी डीजे सातपाटीकडनं, कारण हारलो तरी सुद्धा शिकायला मिळेल, जिंकलो तरी सुद्धा शिकायला मिळेल. महाराष्ट्रातील टॉप टीम आहे ISPL. देशातील सर्वोत्तम स्पर्धा खेळणारे खेळाडू सिलेक्ट झाले होते भावेश पवार, पवन केने. त्यांच्या समोर मात्र खेळणारे 11 खेळाडू षटकार मारतो. जिंकलो तरी का जिंकलो, ज्यांना हरवलंय त्यांनी शेकडोच्या संघांना, त्यांनाही शिकायला मिळेल. आणि आम्ही हरलो जरी असेल, गोरसई बी विरुद्ध का हरलो ही इम्प्रूव्हमेंट होईल. वेल डन. या ठिकाणी कॅप्टन आमच्या समेत जोडलेले आहेत. संदेश, काय म्हणाल या स्पर्धेचं आयोजन? तुम्ही महाराष्ट्रातल्या मोठ्या स्पर्धा खेळतायत, मेहनतीनं कष्टानं आपण मोठे झालात, तुमची मेहनतीनं गोरसई बीचं नाव केलं. आज गोरसई म्हटल्यानंतर असं ओळखत नाही, असा टेनिस क्रिकेटचा प्रेक्षक नाही, चाहता नाही, खेळाडू नाही. आयोजन कसं वाटतं? मागाशी मी बोललेलो आयोजन तर खूपच छान आणि वाडा तालुक्यातील सर्वात मोठं आयोजन आहे. कारण की 2 लाखाची स्पर्धा, एवढी मोठी स्पर्धा आयोजन करणं काय खाऊ काम नाही. लाख मुलाची स्पर्धा या परिसरातील. आणि अभिनव पाटील आणि संदीप दादा असतील त्यावेळी तर आम्हाला खेळण्याची चान्स दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि खूपच चांगलं असं आयोजन केलेलं आहे, कारण की नाही स्पर्धा आहे, खूपच मोठी स्पर्धा आहे. समोर पालघर जिल्ह्यातील टॉप टीम आहे, कारण आता लाखाच्या फायनल वाडा टेनिसमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. पालघरची सुद्धा फायनल त्यांनी मात्र मारून आलेले आहेत. आत्ताच डेची फायनल 1 लाखाची मारून आली आज. तर त्या टीम समोर खेळताना तुमच्या मनामध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग काय असेल? प्लॅनिंग वगैरे काय नाही, कारण की बॅटिंग आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय हारजीत असेल, परंतु आम्ही ते चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि पवन, भावेश, सूरज असेल यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, कारण की पहिले बॅटिंग आहे. बॅटिंग जर आमची झाली चांगली 40 पर्यंत गेलो तर नक्की आम्ही डिफेंड करू. डिंगडॉंग वडोली ट्रॉफी नाईट टुर्नामेंट नानकर टीमनं फायनल घेतली होती. तुम्ही त्यांच्यापर्यंत या ठिकाणी मात्र हरले होतात. अगदी बघितलं आपण, क्रिकेट आहे, तुम्ही म्हटलं ती टुर्नामेंट तुम्ही जिंकली नाहीत. ही टुर्नामेंट जिंकावी ही जिद्द खेळाडूंच्या मनामध्ये काय कमिटमेंट काय झालं का एकत्र मीटिंग होताना? आम्ही ज्या पण ग्राउंडवर आम्ही 100% देतो आणि जिंकण्याचा प्रयत्न असतो, कारण की आमच्या टीमचं जसं नाव आहे त्याप्रमाणे आम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठली टीम आमच्या सामने असली तर कधी आम्ही कुठल्या टीमला कमजोर नाही समजत. जी टीम आपल्या समोर आली म्हणजे चांगली टीम असेल, आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. या ठिकाणी संदेश आमच्या समोर जोडले होते. गोरसई बी, अगदी या ठिकाणी मध्ये सारा 11, संदीप पाटील SP यांचा संघ ओनरशिप. दुसऱ्या बाजूला त्यांचे छोटे सख्खे बंधू संदेश पाटील यांचा संघ मीत DJ या नावानं सातपाटी खेळणारे.
दोन टीम मधील संघर्ष मात्र मोठाच पाहायला मिळेल, कारण ऑल इंडिया क्रिकेट स्टार भावेश पवार अँड ऑल इंडिया फ्युचर स्टार वीरू बाबरे एकमेकांसमोर टक्कर देणार. ठोसा ठोसा हीच खासियत एसपी ट्रॉफीची. ISPL चे खेळाडू एसपी ट्रॉफी उपसरपंच बिलोशी मध्ये पात्र एकत्र. प्रिन्स मूवीज लाईव्हवर मी अँकर सुरेश पाटील आपलं हार्दिक स्वागत करतो. वेलकम. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, फक्त खेळाडूच बसतील ही विनंती असेल. खुर्च्या खेळाडू कक्षाच्या वरती स्टेजवर घ्यायच्या आहेत. प्लीज कोऑपरेट ऑल क्राऊड. म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण ज्या खुर्च्या खाली घेतलेल्या आहेत त्या वरती स्टेजवर खेळाडूंना द्या. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सूरजजी पाटील. धडाडती तोफ आपण ऐकत होतो आणि वळूयात मैदानाच्या आतमध्ये. 44 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर सुरू आहे. बोबा स्पोर्ट्स झाई आदरणीय श्यामजी हजारे साहेब या संघाचे पुरस्कर्ते आहेत. गुजरात महाराष्ट्राची बॉर्डर आणि त्या सीमेवरून आलेले हे गावातले खेळाडू. त्या विपक्षामध्ये तेजल 11 वालीव हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये. फटका चांगलाय, हा स्ट्रोक सरळ उडवलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सरळ विध्वंसक फटका. 6 धावा, षटकार. याच षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 44चा पाठलाग करायचा. 15 धावा. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल. हा स्ट्रोक मोठा कन्वर्ट करायचा होता, परंतु गोलंदाज ठरलेत हवी. चांगली गोलंदाजी. इथून मात्र गोलंदाज संदीपचं कौतुक करावं लागणार आहे. संदीप आणि सांबरे. माननीय कमलाकर जोशी साहेब पालसई यांच्या माध्यमातून सगळ्या समालोचकांसाठी अँकरसाठी 100 रुपीज 100 रुपये पारितोषिक. थँक्यू कमलाकर जोशी साहेब पालसई. इथे मात्र उडवलाय त्रिफळा, जी गरजेची विकेट होती. बोबा 11 झाई आणि फलंदाज यश. कमलाकरजी जोशी पालसई यांच्या माध्यमातून सगळे समालोचक यांच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक, रोख 500 रुपये पारितोषिक आले. थँक्यू, थँक्स अ लॉट कमलाकरजी जोशी पालसई साहेब. थँक्यू. आणि पहा जल्लोष साजरा होतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. छोटा चिमुकला स्पार्क गन, जी अनेकदा त्यानं हे चित्र दाखवलंय. पहिल्या षटकातला हा शेवटचा सामना, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आणि यानंतर एक मोठी लढत दुसऱ्या फेरीला जशी सुरुवात होईल तशी एका बाजूला तुम्हाला पुन्हा एकदा गोरसेकर दिसतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये सातपाटीचा दुसरा संघ इथून नशीब आजमावताना दिसेल. 4 षटकांची लढत आहे आणि त्या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने क्रिकेट सजवलं जाईल याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. तेजल 11 वालीव 44 धावा डिफेंड करण्याकरता त्यांचा प्रयत्न सुरू आहे. षटक क्रमांक 2 मिस्टर गुलजार आणि नवीन बॅटर मिस्टर संकल्प क्रीडांगणाच्या आतमध्ये तर दाखल. आपण स्वागत आणि सन्मानाकडे जात आहोत. यस कॅमेरामन. मुख्य मंचावर संदीप पाटील यांचे लहानपणीचे सवंगडी मित्र माननीय मयूरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. SP ग्रुप या स्पर्धेचे आयोजन कमिटी मेंबर प्रियश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. प्रियश पाटील म्हणजे SP बिलोची क्रिकेट टीम आणि क्रिकेट टीम म्हणजे SP बिलोची प्रियश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. What a great shot! It's a cracking one. Stand and delivered. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. इथे पहा, तिसऱ्या पंचांची मागणी होते. ऑन अबाउट द वेस्ट चेंडूचं लँडिंग आहे की नाही हे पडताळून पाहिलं जात आहे. धनंजय ज्यानं हा फटका कन्वर्ट केला, अत्यंत विस्फोटक, जितका उंच तितकाच लांब. आणि इथे पहा पंच अझीम अब्दुल्ले सर जे जॉईन होत आहेत. डीजे थँक्यू डीजे.
त्याची गणती केली जाईल. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 21 आकड्यावरती 21 44चा पाठलाग करत असताना या स्पर्धेचे पुरस्कर्ते संकल्पक प्रणेते आदरणीय संदीप भाऊ पाटील. स्पर्धा फलंदाजाचा जो मागचा टो होता, मागचा जो पाय होता पूर्णतः वाकला होता आणि इथे निश्चितच त्या गोष्टीला दुजोरा दिला गेलाय. वळूयात मैदानाच्या आत. गुलजार पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय अत्यंत वेगानं. बॉल चाललाय ॲज अ स्वीप ॲज अ एरो. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आलाय दमदार चौकार. मॅच ऑनगोईंग आहे. गुलजार इथे मात्र लाईन ऑफ ऍक्शन पडताळून पाहावी लागणार आहे. एका धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 26-26. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावांचं टार्गेट समोर आहे आणि आता लक्ष खरं तर फार कमी राहिलंय. 18 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता. बोबा 11 झाई या संघाला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्या बॉलवर पहा प्रोटेक्शन समोर आहे त्यामुळे फक्त आणि फक्त इथून सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं स्कोर फ्लायस टू दी 27. 27 धावा एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 27 धावसंख्या जी धावफलकावरती जोडली गेली आहे. विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय संदीप भाऊ पाटील या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार. इथे जसा आकाशात ब्लास्ट झाला तसा क्रीडांगणावरती देखील ब्लास्ट झाला. व्हॉट अ ग्रेट नॉक अगेन. हीच तर एसपी ट्रॉफीची खासियत आहे. इथे आलाय धमाकेदार षटकार. न 1.4 षटकाचा खेळ संपला आणि संघाची टोटल पोहोचली आहे 33. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. मैदानाच्या आतमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 11 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. दुसऱ्याच षटकात सामना खुला केलाय आणि तेजल 11 वालिव आणि त्याच्या विपक्षात बोबा स्पोर्ट्स झाई. आदरणीय श्यामदादा हजारे पुरस्कर्ते आहेत या संघाचे. 33 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले आणि जो गोलंदाज गुलजार आहे त्याचा खरपूस समाचार घेतला गेला. कदाचित अनेक खेळाडू आहेत वालिवकरांकडे परंतु इथे गुलजारचा विचार केला गेला आणि कदाचित त्याच्यावर देखील आक्रमण चढवली गेली आहेत. 11 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता. झाई संघाला सगळ्यात दूरवरून आलेला संघ फार मोठा पल्ला गाठून ते बिलोशीच्या क्रीडानगरीवरती पोहोचलेत. एसपी ट्रॉफी अर्थातच एसपी ग्रुप प्रेझेंट्स उपसरपंच चषक 2026च्या या अभूतपूर्व आणि तितक्याच दिमागदार आयोजनामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा या रजनी क्रिकेटमध्ये आपण करूयात सहर्ष स्वागत. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. माता पिताचे का शिवभूपतो छत्रपती शिवरांना त्रिवार मानवंदना देऊन आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये एंड ऑफ दी फर्स्ट राऊंड पहिल्या फेरीचा इथून हा शेवट असणार आहे आणि तदनंतर दुसऱ्या फेरीला जो प्रारंभ होईल ज्यामध्ये सातपाटी आणि त्या विपक्षामध्ये गोरसई संघ सारा 11 या नावानं हा संघ खेळतोय. आदरणीय संदीप भाऊ पाटील यांच्या सुकन्येच्या नावानं. फटका पहा जसा बंदुकीतून निघालेल्या गोळीच्या वेगानं बॉल सीमारेषे बाहेर आलाय आणि अजून एक धमाका. झाई संघाचा ट्रेडमार्क चेंडू सीमापार चौकार. 37 धावा धावफलकावरती कनेक्ट झाल्यात. 37 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता आणि यानंतर द मोस्ट अवेटेड क्लोज एन्काउंटर
in between two teams. It's a big battle again in between सातपाटी and गुरसई. इथे पहा चांगला वापर केलाय मनगटाचा. बॉल चाललाय. इट्स अ फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय आणखीन एक दिमागदार स्ट्रोक. 4 धावा, दमदार चौकार. आणि याच चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 41 या धावसंख्येवरती. विजयापासून फक्त 3 धावा दूर आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गुलजार थोडेसे महागडे साबित ठरले, ज्यांच्या विरोधात फार मोठी आक्रमण चढवली गेली. या षटकातील आपण जर विचार केला तर उर्वरित या सत्रातील 12 बॉलचा खेळ शिल्लक. संघाची धावसंख्या 41, 3 धावा दूर आहे विजयापासून. बोबा 11 आदरणीय श्यामदादा हजारे जे संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि व्हॉट अ शॉट. इट्स अनबिलिव्हेबल मॅसिव्ह स्ट्रोक. सरळ पाठवलाय डीप थर्डमॅनला विजयाचा चौकार. आणि इथे सामना जिंकलाय बोबा 11 झाई संघाचं. करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष अभिनंदन. आणि आदरणीय श्यामदादा हजारे आपलं देखील अभिनंदन. प्रवास थांबवलाय तेजल 11 वालिव या संघाचा. त्यांचं मनापासून कौतुक. पुढच्या क्रिकेट कारकिर्दीकरता शुभेच्छा. नंतरच्या सामन्याची जी टॉस आहे जी पासून आपलं या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात सहर्ष स्वागत. या मुख्य क्रीडा मंच आपल्या प्रतीक्षेत आहे. आणि सन्माननीय श्यामदादा हजारे ज्यांचा संघ जिंकला आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आहे. बोबा 11 त्यांच्या सुपुत्राच्या नावानं अनेक स्पर्धा याची देही याची डोळा या वाडा क्रीडा नगरीमध्ये ज्यांनी ब्रँड पार्टनरशिप स्वतःची दाखवली. चला सहारा 11 गुरसई बी आणि त्या विपक्षामध्ये सातपाटीकर इथे मात्र पाहायला मिळतील. आणि जशी मॅचला होईल सुरुवात तसं या आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. त्यांनी आपलं योगदान दिलंय त्या आदरणीय श्यामदादा हजारे यांचा शाही सन्मान करण्याची विनंती आपण SP ग्रुपचे पदाधिकारी प्रियेशजी पाटील यांच्या वतीनं इथे आदरणीय श्यामदादा हजारे यांचा इथे सन्मान. ग्रामीण भागातील फार मोठं नाव आहे. सन्माननीय आदरणीय श्यामजी हजारे साहेबांचा इथे विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. क्रिकेटमधलं देखील फार मोठं नाव आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मग पडद्याच्या समोर असू द्यात किंवा पडद्याच्या मागे यंत्रणा हलवण्याची जी सूत्र हलवण्याची ताकद या माणसामध्ये, ते सन्माननीय श्यामदादा हजारे यांचा इथे विशेष सन्मान या मुख्य क्रीडा मंचकावरून केला जातोय.
मनापासून आपले आभार. आपण इथं आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनस्वी आभार. चला बॅट्समन, जास्त वेळ न घेता लगेचच फलंदाज आपण तैनात करायचे आहेत आणि वारंवार आम्ही विनंती करतो की खेळाडू कक्ष हा खेळाडूंकरताच तुम्ही द्या. तर त्यामुळे तिथे खेळाडूच बसले पाहिजेत, परंतु आपले प्रेक्षक काय ऐकायला रेडी नाही आहेत, राजी नाही आहेत. त्यामुळे सर्व आयोजक देखील हतबल आहेत. जशी मॅचला होईल सुरुवात तसं या आपण कॉम्बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. तुमच्यासोबत जॉईन होतील कॉमेंट्रीचा बिग बी, अर्थातच द लेजेंड कॉमेंटेटर मिस्टर सिद्दीकजी भावे सर. धन्यवाद निखिल वाकले सर. आइए दोस्तों, लौट चलते हैं उप सरपंच चषक बिलोशी की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. भावेश पवार